उपवासाला सारखं तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आलाय आणि छान चमचमीत पदार्थ खावंसे वाटत असेल तर अशीच चमचमीत आणि अगदी कमी वेळेत तयार होणारी सॉफ्ट स्पॉन्जी उपवासाची गोड इडली बनवूया। नमस्कार, मी वैष्णवीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवूया उपवासाची गोड इडली। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आणि तसेच या अगोदर सुद्धा उपवासाच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तर एकदा चॅनलला भेट देऊन उपवासाच्या छान रेसिपी तुम्ही बघू शकता। तर उपवासाची गोड इडली बनविण्याकरिता 1 वाटी भगर घेतले। यालाच वरई किंवा वरीचे तांदूळ सुद्धा म्हणतात। भगर कापडाने पुसून स्वच्छ करून घेतला। मिक्सरच्या पॉटमध्ये हे भगर टाकून घेऊया। भगरची छान फाईन पावडर तयार करून घेऊया। बघा, अशी पावडर तयार झाली आहे। आता गॅसवरती कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकायचं। 1 वाटी भगर आहे तर 1 वाटी पाणी असं प्रमाण ठेवायचं आहे। यात चवीनुसार मीठ टाकूया। पाणी गरम झालं की यात 1 चमचा तूप टाकायचं। तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। असं केल्याने गोड इडलीला चिरा किंवा भेगा पडत नाही आणि ते छान सॉफ्ट देखील राहतात। तूप पाण्यात वितळलं आहे। आता यात भगरचं पावडर टाकून घेऊ। मिक्स करून घेऊया। या भगरीच्या पावडरची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांसाठी सतत परतवून घेऊया। अशी उकड काढून घेणे खूप गरजेचे आहे, यामुळे गोड इडलीला भेगा पडत नाही किंवा चिरत नाही, आकारही छान येते आणि इडली छान मऊ राहते। 5 मिनिटं परतवून झालं की गॅस बंद करायचा। झाकून देऊन 5 ते 7 मिनिटांकरिता ठेवून द्यायचं आहे। साधारण 5 मिनिटांनंतर बघूया। आता ही उकड आपण एका ताटात किंवा परातीत काढून घेऊ। ही उकड मळून घ्यायची आहे। उकड जास्त गरम नाही, त्यामुळे हाताने सहज मळून घेता येते। आधी ह्या ज्या गुठळ्या होतात ते मोडून घेऊया। आता यात 2 चमचे दही टाकायचं। दह्यामुळे ही गोड इडली छान सॉफ्ट होते आणि चवीला सुद्धा छान लागते। दही टाकून मळून घेऊया। मळून घेताना उकड जास्तच कोरडी वाटत असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार यात आणखी दही टाकून मळून घेऊ शकता। बघा, ही उकड अगदी व्यवस्थित मळून घेतली आहे। आता याचे लहान गोळे तयार करायचे आहे। बघा, गोळा छान व्यवस्थित तयार होत आहे। अजिबात याला चिरा वगैरे पडलेल्या नाहीत। वाफवल्यानंतरही हे असेच राहतील, जरा सुद्धा चिरा पडणार नाहीत। तर सगळे गोळे तयार करून घेऊया। गोळे बनवून तयार झाले आहेत। आता हे स्टीम करण्यासाठी ठेवायचे आहे। त्यासाठी ज्यात तुम्हाला हे वाफवून घ्यायचे आहे त्या भांड्यात किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे। मी इथे कढई वापरली आहे। या कढईवर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीला थोडं तेल लावून घेऊया, म्हणजे इडली वाफवून झाल्यानंतर चाळणीला अजिबात चिकटणार नाही, ते सहज निघणार। तेल लावून झालं की यावर तयार केलेले गोळे ठेवायचे। गोळे ठेवताना गोळ्यांमध्ये अंतर ठेवा, म्हणजे वाफवून घेताना ते फुलतात आणि ते एकमेकांना चिकटल्या जातील, यासाठी अंतर ठेवणे गरजेचे आहे। झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांकरिता मीडियम फ्लेम वरती वाफवून घेऊया। दहा मिनिटांनंतर झाकण काढून घेऊ। गोड इडली छान स्टीम झालेली आहे। बघा, किती छान सॉफ्ट तयार झाली। वाफवून घेतल्यानंतर ती फुललेली आहे आणि जराही भेगा पडलेल्या नाही। बघा, एकाही इडलीवर भेगा किंवा चिरा दिसून येत नाही आहे। आता हे बाहेर काढून घेऊया। या इडलीला आणखीन चविष्ट करण्यासाठी याला आपण तडका देऊया। तर कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं। तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरे टाकू, तसेच अर्धा चमचा काळे तीळ टाकलेले आहे।
पांढरे तीळ सुद्धा वापरू शकता। आता 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे। यात वाफवून घेतलेली ही गोळी इडली टाकूया। एखाद मिनिट परतवून घेऊ। जिरे आणि तीळ इडलीवर छान कोट झालेले आहे। बघा, दिसायला देखील किती सुंदर दिसत आहेत। आता गॅस बंद करायचा। तयार आहे उपवासाचा आगळा वेगळा पदार्थ गोळी इडली। गरमागरम सर्व करा। ही गोळी इडली तुम्ही उपवासाच्या कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकता। तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।